Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. राष्ट्रवादीची शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आपल्या सोबत आहेत. पद्धतीची आव्हानं जी आहेत ते तुमच्या समोर दिसतात सध्या. मला काही कुठले आव्हान समोर दिसत नाही, कुठलीही अडचण नाही, कुठलेही चॅलेंज नाही. मी सरळ लोकांपर्यंत जातोय. गेले 5 वर्ष मला मिळालेली संधी लोकांपर्यंत जाण्याची, त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. गावागावामध्ये घराघरामध्ये मी पोचलेलो आहे. त्यामुळं लोकांची कामं केलेली आहे. 1.5 वर्षात महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 1,500 कोटी रुपयाच्या वर कामं मी माझ्या मतदारसंघात केलेली आहे. जवळजवळ 400 गावांमध्ये निधी टाकू शकलो. ते लोकांना आता दिसायला लागले की खासदार नसणारा माणूस आपल्यासाठी उपलब्ध आहे. खासदार नसताना माणूस आपल्या अडचणीला केव्हाही रात्री अपरात्री उपलब्ध आहे. खासदार नसताना माणूस कोरोनाच्या काळामध्ये 24 तास आपल्यासाठी उपलब्ध होता. औषधं पुरवत होता, धान्य किराणा किट पुरवत होता, हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देत होता. ही जाणीव जनतेनं ठेवलेली आहे. जनतेच्या मनामध्ये 5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पावती आहे. शिवसेना म्हटलं की शिवाजी आढळराव पाटील हे शिरूरमधून दिसायचे, मात्र त्यांनीच आता पक्ष बदलून राष्ट्रवादीत आलेले आहेत. मात्र मी पक्ष बदलला वगैरे असं काही नाही. महायुतीचं समीकरण महायुतीच्या तिन्ही नेत्यांना ठरवलं की शिवाजी आढळरावांनी ही जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायचं हे तिन्ही नेत्यांना ठरवलं. आणि त्यामुळे मी तो निर्णय महायुतीचा निर्णय म्हणून महायुतीचा सहमतीचा उमेदवार म्हणून मी उभा आहे. खरं तर आता चिन्ह पोहोचवणं मोठं आव्हान असेल, कारण आढळराव पाटील म्हटलं की धनुष्यबाण आणि शिवसेना हे गणित होतं, मात्र आता राष्ट्रवादीत आहात. आता मला सांगा, चिन्ह पोचवण्याचं आव्हान कुणाला आहे? कोण हातामध्ये कडी घालून काहीतरी फिरवतंय वगैरे? आम्हाला काही आव्हान नाही. आमचं चिन्ह पोचलेलं आहे घरोघरी. यापूर्वीच जवळजवळ 29 वर्षापूर्वी 25-26 वर्षापूर्वी हे चिन्ह घरोघरी पोचलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला नक्कीच आहे. धनुष्यबाण काय किंवा घड्याळ काय हे लोकांचं पोचलेलं चिन्ह आहे. त्यामुळे चिन्ह पोचवण्याची गरज नाही, माझं नाव पोचवण्याची गरज नाही. फक्त मी निवडणुकीला उभा आहे हे लोकांना माहिती झालं की कळतं ऑटोमॅटिकली आढळराव उभा आहे. ग्रामीण भागातल्या जनतेला पण माहिती आहे की चिन्ह कसं शोधायचं आणि कसं मतदान करायचं. त्यामुळे ती चिंता आम्हाला नाही आहे. खरं तर शिरूर लोकसभेची निवडणूक जी आहे ती तिहेरी होत आहे, कारण वंचितकडून बांदल यांना उमेदवारी देण्यात आली. याचा थेट फटका अमोल कोल्हेला बसेल की तुम्हाला बसेल? हे कोणाला फटका बसेल हे विश्लेषकांनी, राजकीय विश्लेषकांनी आपलं मत मांडावे आणि त्याची चिरफाड करावी. परंतु मतांची विभागणी होणार आहे हे निश्चित आहे. ही मतांची विभागणी ह्या निवडणुकीत होते का? नाही. 2009ला होती, 2014ला होती, 2019लाही होती आणि आता पण आहे. गेल्या वेळेला सुद्धा 3 उमेदवार होतेच की. बहुजन वंचित आघाडी गेल्या वेळेला उभी होती, त्याच्या अगोदरही होती. त्यामुळं फटका बसण्याचं काय कारण नाही, उलटा मला फायदा होईल. त्यामुळे फटका बसण्याचं काय कारणच नाही. तर ज्यांनी तुमच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता त्या विलास लांडेंची आज तुम्ही भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली तुमच्यात? विरोध वगैरे काही नाही. ते एक इच्छुक होते, मी इच्छुक होतो. पक्षानं त्यांना सांगितलं की मी उमेदवार आहे, त्यांनी मान्य केलेला आहे. त्यांनी असा काही टोकाचा विरोध वगैरे केला असं काही नाही आणि विरोधच मुळात केलेला नाही. जेव्हा तिकीट जाहीर व्हायच्या अगोदरपासून ते मला नेहमी सांगत होते की तुम्हाला मिळालं तर माझी काही अडचण नाही, आपण दोघं एकमेकाचं काम करू. त्यामुळं हे कुठेतरी कोणीतरी पसरवत आहे की ते नाराज आहे, त्यांना विरोध होता, असं काही नाही आहे. नाराजी दूर झाली आता? नाराजी नव्हतीच, दूर कशी होणार? कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.